यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका लांबणीवर पडण्याचं देखील बोललं जातं। योजनेच्या अंमलबजावणीला महायुतीला वेळ हवाय का असं देखील सवाल उपस्थित होतोय, कारण आचारसंहिता जर का लागली तर अडचण होऊ शकते। त्यामुळे आता विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यताही वर्तवली जाते। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर गेल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आहेत आमच्यासोबत। रौनक, आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका लांबणीवर पडल्याच्या चर्चा सध्या रंगतायत, सविस्तर माहिती द्या। वर्षा, मुख्यतः जी माहिती उपलब्ध होते आहे, ज्या पद्धतीने आता 2 दिवसापूर्वी जी निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झाली होती, हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली, त्याच वेळेस महाराष्ट्रासंदर्भातले संकेत निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले होते की दिवाळीनंतर मुख्यतः महाराष्ट्रात निवडणुका होऊ शकतात। आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्र विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो 26 नोव्हेंबर ला संपताय। त्याच्या आधी ही निवडणूक घ्यावी अशा स्वरूपाची एक नेहमी परंपरा असते। मात्र बाजूचा राज्य आहे झारखंड, तिथे देखील आता निवडणुकीचा जो कालावधी आहे तो डिसेंबर महिन्यात संपतोय। त्यामुळे 15-20 दिवस इकडे तिकडे जर निवडणूक आयोगाने विचार केला तर दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भातल्या हालचाली दिल्लीमध्ये होताना पाहायला मिळतात। त्याच्यामुळे ही शक्यता व्यक्त केली जाते की महाराष्ट्राची जी निवडणूक आहे विधानसभेची ती साधारणतः डिसेंबरमध्ये लागू शकते झारखंड विधानसभा सोबत। त्याच्यामुळे निश्चितपणे या संदर्भातला निर्णय अधिकृतपणे तर निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे। मात्र जी सध्या दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने या संदर्भात चर्चा सुरू आहे त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की कदाचित निवडणूक आयोग झारखंड विधानसभेसोबतच महाराष्ट्राच्या निवडणुका लावू शकतात आणि ही निवडणुका मुख्यतः डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमक्या कधी निवडणुका होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। रौनक, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।